आज महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा पत्रकार रत्नागिरी प्रतिनिधी रजनीकांत जाधव आपणास या बातमीद्वारे कळवू इच्छितो की हे खेड हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मध्यवर्ती ठिकाण याच्यासाठी की मंडणगड, दापोली, महाड आणि चिपळूण या मध्यवर्ती ठिकाणे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी या ठिकाणी येत असतात, उच्च अधिकारी येत असतात, DG वगैरे येत असतात, वेळोवेळी भेटी देत असतात. या ठिकाणी वेगवेगळे अत्याचार देखील होतात, त्यावेळेस व्हिजिट देत असतात. आणि हे माझे पोलीस बांधव आहेत. कोविडमध्ये अहोरात्र ते मेहनत करत होते, परंतु त्यांची फॅमिली ते या रूममध्ये मजबूत नसलेल्या रूममध्ये राहत असतात. त्यांच्या फॅमिलीला वेळोवेळी त्रास होत असतो. ही पहा कॉलनी आहे पोलिसांची, ही कौलारू आहे आणि त्या कौलांमधून जोरदार पाऊस वादळ आल्यानंतर गळत असते आणि समोर पॅसेज देखील कमी आहे. अशा प्रकारे या अवस्थेमध्ये माझे पोलीस बांधव या ठिकाणी राहत असतात. त्या पोलिसांच्या फॅमिलीला संरक्षण मिळण्यासाठी ज्याप्रमाणे चिपळूण तालुक्यामध्ये कॉलनी बांधण्यात आली त्या प्रकारची कॉलनी व्हावी अशी जनतेची मागणी आहे आणि माझ्या पोलीस बांधवांची देखील मागणी आहे. म्हणून त्या प्रकारे त्यांनी प्रस्ताव देखील मांडलेला आहे, पाठवलेला आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ही कॉलनी लवकरात लवकर पोलीस बांधवांना अत्याधुनिक पद्धतीने तयार करून त्यांना ताबा द्यावा, हीच या मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलची बातमी आहे. आणि त्या बातमीद्वारे आपण ही बातमी बघता क्षणी कामाला वेग यावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष देऊन खेड, दापोली ज्या ठिकाणी पोलीस बांधव आहेत त्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करून लवकरात लवकर पोलीस बांधवांना चांगल्या प्रतीच्या कॉलन्या बांधून द्याव्यात एवढीच इच्छा आहे. याकरिता की अहोरात्र जात असताना, रात्रंदिवस जात असताना त्यांची फॅमिली असते, तिला संरक्षण पाहिजे. जनता ही संरक्षित आहे, परंतु त्यांचं संरक्षण होण्याकरिता त्यांची फॅमिलीचं नेहमी संरक्षण व्हावं याकरिता त्या कॉलनी त्यांना बांधण्यात याव्या आणि त्वरित त्यांना ताबा द्यावा. त्याचप्रमाणे त्यांना पगारवाढ देखील झाली पाहिजे. माझे बांधव फार काम करत असतात आणि त्या करोनाच्या काळामध्ये त्यांनी फार मोठं कर्तृत्व केले. ते खरे योद्धे आहेत, परंतु त्यांना सॅल्यूट जनतेकडून केली पाहिजे आणि या मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलतर्फे देखील आम्ही सॅल्यूट करत आहोत. आणि त्यांचा विचार प्रथम करावा, कारण या जनतेचं संरक्षण कवच कोण आहेत तर पोलीस आहेत. आणि पोलीस बांधवांना जर चांगल्या प्रतीची सोयीने युक्त नसतील किंवा मिळत नसतील तर ते योग्य नाही. म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित करावे. धन्यवाद. न्यूज चॅनेलचा पत्रकार रजनीकांत जाधव या ठिकाणी थांबतो.